Hey guys, this is Payal Magade and today I'm going to college because काय त्यात आता हाय कॉलेज चालू मग जायला लागते आणि बस असली स्लो होती आजची. येताना 10 मिनिटं लेट आली. ते आम्हाला वाटत होतं की आज काय टायमात पोचत नाही आणि रस्त्यात पण मला रस्त्यात कळलं की बस का लेट पोचली. आता बस लेट पोचली पण आम्हाला काय हळू जाऊन चालणार नाही म्हणून आम्ही फास्ट पळत पळत गेलो. कारण ऑलरेडी बसची हालत ही होती भाई, काल सुट्टी होती म्हणून सगळी घरी गेलतील, सगळी झाडून लुटून पुसून गेलती घरी आणि आज सगळ्यांची स्टँडवर असली गर्दी होती माघारी यायसाठी. कंडक्टर बिचारे सगळ्यांना ढकलून ढकलून आतमध्ये भरत होते, मेंढरं कोचल्यागत सगळ्यांना कोचलेलं. फॉर्च्युनेटली आम्ही पण व्यवस्थित आतमध्ये आलो. व्यवस्थित तर काय नव्हतं, पूर्ण म्हणजे चेंबलेलो आम्ही तर सगळं पूर्ण. बस अशी भरलेली की मला जरा मज्जाच करावं म्हणलं. पुढं ज्या आमच्या मैत्रिणी आहेत त्यांना रेकॉर्ड करावं म्हणलं मी, कारण त्यांनी मला कॉल केला होता आणि विचारलेलं की बस आल्या येणार आहे का, आल्या का. मी म्हणलं थांबा जरा बघा आता मजा, म्हणलं तुम्ही पण बघा. बस थांबली पण त्यांना घेतलंच नाही, बस निघून गेली. कारण ऑलरेडी बसमध्ये श्वास घ्यायला जागा नव्हती, हवा फिरत नव्हती बसमधनं. आणि आमचं कॉलेज आहे एका टेकडीवर, त्या टेकडीवरती बस आमची चढना, एवढं स्लो झालती बस. असं वाटाल तर मध्येच तर थांबत्या नाहीतर महागार तर जात्या. पण दोन्हीमधलं काय झालं नाही, व्यवस्थित गेली बस. त्याला जरा मी न्यूजपेपर वाचायचं नाटक करायचं आहे आणि त्यानंतर आमचं महाबळेश्वर बघू शकता तुम्ही. आमच्या कॉलेजमध्ये फोन अलाउड नाही, चुकून कोणी कॅमेरा बघितला तर माझा फोन जप्त होईल. मग तुम्ही सगळ्यांनी मिळून पैसे द्या मला फाईन भरून फोन माघारी यायला. कसं आहे महाबळेश्वर, आता तिथं तळ्यात पाणी साठलं चांगले असते बघा. आता मी ना आधी काही बघत बसलो महाबळेश्वर, तुम्ही पण बघा. सगळ्यात आता दुःखी आहे तो. अगं मग काही जायचं किती होते बघ पहिला वाटते मी येताना लई होते पण जाताना लवकर जाते मग मी. अगदी तसं असते, परतीचा प्रवास फास्ट होत असतो. हां, आणि ऐक की तुझं भारी होतं मध्ये, तुझं घर इकडं हायस्कूल आणि इकडं पाठीमागं ती आदर्श पण होती पण तिने आता चेंज केली. लई छान होतं. कसलं नशीब होतं 12वीपर्यंत. अरे मी डबा नव्हता प्रकारच नव्हता. घरी जाऊ जेवायची हो 9 ते 11 बरोबरचं होतं. 11:30 तर प्रार्थना भरायची, 11ला जायची आणि मस्तपैकी मम्मी नेमकी गरम गरम चपाती आणि भाजी कसलं भारी. आणि तिथं पण खायची. आणि प्लस ब्रेक वगैरे झाला सुट्टीमध्ये, पोरी पण मला बोलायचे त्यांच्या डब्यात पण मी खायचं. सानिका भात आणायची, सानिका भात खायचा, फ्लावरची सगळी. आणि तर कशी करायची माहिती का, मैत्रिणीला तर शाळेला वेगळ्याच असतात की आता वडून जरी मी नको म्हणलं नको ओढून मग त्यांचं पण खायची. मग परत बाहेर केलं तर कधी मग भेळवाले असायचे, 5 रुपयाला भेळ भेटत माहिती आपल्या कॉलेजच्या त्या ह्याच्या बाहेर किती छान असायची. आणि आम्ही काय करत गटेक्स असेल मी तुला भेळ चालते पण मला उत्तर सांगा. 5 रुपयाची भेळ 5 रुपयाची. मग नंतर भेळ झाल्यानंतर मग बाहेर दुकानात जायचं. मग कसली पापडी माहिती तुला, चौकोनी कलरची पापडी भेटत होती पण 1 रुपयाला, कसली भारी लागायची. ते घ्यायची, त्याच्यावर इमली असायची, इमलीवर असं वाजायची आणि खायचं स्नॅक्स. भारी होते यार, खूप मिस करते. शिक्षक पण भारी. दिवसभराचा खडतर संघर्ष संपवून आम्ही शेवटी कॉलेज बाहेर आलो आणि हे दोन्हींची तोंड बघा पूर्ण कसं झाले बघा. आमचा हाल होते हो. 9 ते 5:30 शेवटी स्टँडवर पोचलो, बस भेटली. आणि दुसरं स्ट्रगल म्हणजे भाई, हा दरवाजा जाम असतोय या असा, नको आहे आम्हाला ही असली बस. जो ना आमची बस बरी आहे आपलं, त्याचा दरवाजा इकडनं तिकडं हालत तर होतं सारखं, उलटं ती आणि बरं वाटत होतं ह्याच्यापेक्षा. ते स्ट्रगल माझं वैताग आला मला तसलं करून. आणि ही बघा जाताना बस असली फास्ट होती, कधी पोचलो कळलं नाही. पाऊस आलता मध्येच, भारी झालं होतं वातावरण, एकदम मस्त वाटालतं, खिडकीतनं बघूनच मस्त वाटालतं. आणि सगळं म्हणजे कसं त्या रोडला हिरवंच आहे, सगळं ऊसच आहे सगळं ह्या साईडला, त्यामुळे भारी वाटते. आणि नंतर महूदमध्ये आली मी. महूदमध्ये आल्यावर मामा म्हणला इकडच्या साईडला, दुकानाच्या साईडला, तिकडं गेलो तर तिकडं आज बाजार होता. हे दुकान हे तर म्हणलं आता जरा घड्याळ नीट करून घ्यावं, कारण घड्याळचं शील संपलेलं. काकानं घड्याळ तर हातात घेतलं पण घड्याळची मापं काढायला चालू केली परत. मग ते घड्याळ जरा आपलं हाय टायटन कंपनीचं, पण काका म्हणली तुम्हाला फसवले, तुमच्याकडनं पैसे घेतलेत, तक्रार करा, हे करा ते करा. पण आता मला तक्रार करायसाठी मी शोरूमकडे जायला लागेल. म्हणून काका म्हणलं आता स्पेशली पैसे घालून आपण तक्रार करायला जाण्यापेक्षा नंतर केव्हा तर गेलो तर करतो नक्की, तुम्ही सांगितलं म्हणून करतो. हे बघा आजचं वातावरण असं होतं महूदचं. आणि हे घरी जातानाचं
सनसेट काय दिसत नव्हता, पण तरी पण जे होतं ते निसर्गाचं छानच होतं सगळं. आणि बाय द वे असं करून आम्ही आज घरी पोहोचलो. भारी होता आजचा दिवस. घरी गेल्या गेल्या मला वाईट भूक लागलेली, काहीतरी खाल्लं पटकन आणि असा दिवस संपवला. बाय बाय, मिलेंगे नेक्स्ट